नमस्कार. आजच्या काव्यछंद या विशेष कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवरांचं आणि सुहृदांचं मनःपूर्वक स्वागत. शुभांगी कोपरकर यांच्या स्वरचित कवितांच्या आजच्या या कार्यक्रमात त्यांच्या छंदामुळे आपण सगळेजण इथे जमलो आहोत. त्यांच्या छंदाविषयी शुभांगीताई आपल्याशी आधी बोलतील आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार. या कार्यक्रमाचं निमंत्रण जेव्हा सगळ्यांना पाठवलं तेव्हा अरे वा अशीच प्रतिक्रिया सगळ्यांची आली, पण त्याच्यात थोडासा एक आश्चर्याचा, नवल वाटल्याचा असा पण एक भाग होता. ह्याचं कारण असं की काही जणांना असं वाटलं की अरे शुभांगीची ही बाजू आम्हाला माहितीच नव्हती, आणि ज्यांना ती बाजू माहिती होती त्यांना असं वाटलं की बापरे, कार्यक्रम करण्या इतक्या कविता केल्यास का तू. तर असा आश्चर्याचा एक भाग थोडासा होता. पण त्याची एक थोडीशी गोष्ट मला सांगावीशी वाटते, त्याच्या मागची पार्श्वभूमी, की हा कार्यक्रम करायचं का ठरलं. मी आणि माझा भाऊ सुधीर या ठिकाणी आलाय, सुधीर फाटक, जो स्वतः उत्तम कवी आहे. आम्हाला दोघांना कवितेची आवड ही आमच्या आईमुळे लागली. अगदी लहानपणापासून, म्हणजे आई खूप छान कविता म्हणायची, तिला खूप कविता पाठ होत्या. कविता वाचायला, कविता म्हणायला, पाठ करायला असं आम्ही तिच्यामुळे शिकलो आणि आम्हाला ती गोडी लागली. आणि माझी आई कविता पण करायची पण खूप छान, त्यामुळे तो पण गुण थोडा आला आमच्यामध्ये आणि पुढे जाऊन आम्ही कविता करायलाही लागलो. सुधीर सातत्याने भरपूर कविता करतोय, मी अधूनमधून करत असते. पण ह्या कविता करत असताना एक आपोआप थोडीशी लयीची एक जाण होती, त्यामुळे जे काय होत असेल ते पण मुद्दाम वृत्तबद्ध किंवा छंदोबद्ध कविता करायच्या असा काही कधी विचार केला नव्हता. आणि एक असा एक वेगळाच योग आला 1.5 वर्षापूर्वी, की फेसबुक, थँक्स टू फेसबुक हे निमित्त झालं. कवितांची आवड असल्यामुळे फेसबुकवर कोण कोण आपल्या कविता पोस्ट करतायत त्या बघायचं एक आवड निर्माण झाली होती. त्यातून प्राजक्ता वेदपाठक ही आजच्या तरुण पिढीची एक खूप लोकप्रिय अशी कवयित्री मला भेटली फेसबुकवर, आणि तिच्या कवितांकडे मी खूप आकर्षित झाले. प्राजक्ता, आज तिला पण निमंत्रण आहे, ती आली तर तिने पुढे येऊन बसावं असं मी तिला सांगितलेलं आहे. तर प्राजक्ताच्या कविता इतक्या मला आकर्षित करायला लागल्या की मी कुठून का होईना म्हटलं, सारख्या फक्त फेसबुकवर कमेंट्स करण्यापेक्षा तिच्याशी प्रत्यक्ष बोलावं. तिचा नंबर मिळवला, तिच्याशी प्रत्यक्ष बोलले आणि त्यातून आमची छान मैत्री झाली. आणि मग मैत्री झाली म्हटल्यानंतर मी थोडं अजून धाडस केलं आणि ती मला माझ्या 2-3 कविता तिला पाठवल्या. त्याच्यात तिने काही दुरुस्त्या सांगितल्या, पण प्रोत्साहन पण दिलं कर म्हणून. आणि एक वाक्य ती असं मला म्हणली की ताई, तुझ्या कवितांमध्ये ना एक उपजत लय आहे, त्यामुळे तू वृत्तबद्ध कविता करायचाच प्रयत्न कर. आणि मग अजून एक तिने मला असं सुचवलं की वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी यांचं एक पुस्तक प्रकाशित झालंय, वृत्तबद्ध कविता, कला आणि शास्त्र. ते पुस्तक तू वाच, त्याच्यातनं तुला खूप छान मार्गदर्शन मिळेल. मग मी लगेच त्यांचा नंबर मिळवला, वर्षा कुलकर्णी यांना फोन केला, त्यांचं पुस्तक मागवून घेतलं आणि खरोखरी त्या पुस्तकाने जादू केली. म्हणजे इतकी प्रेरणा पण मिळाली. आणि एक शास्त्राची विद्यार्थिनी असल्यामुळे कला आणि शास्त्र म्हटल्यानंतर ते पुस्तक मला जास्ती असं मनापासून बहुतेक वाचावंसं वाटलं असेल, शास्त्र समजून घ्यावंसं वाटलं आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारची वृत्त त्यातून कळली आणि एक प्रेरणा मिळाली की वेगवेगळ्या वृत्तांमध्ये आपण कविता करूया. आणि सांगायची गंमत अशी आहे की ही गोष्ट होती गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यातली. माझ्याकडे पुस्तक आलं आणि जून महिन्यापासून मी त्या वृत्तबद्ध कविता करायचा प्रयत्न सुरू केला आणि डिसेंबरपर्यंत माझी 40 वृत्त हाताळून झाली. म्हणजे हे त्या पुस्तकाची कमाल आहे असं मला वाटतं, की किती एखाद्या पुस्तकातून आपल्याला मिळू शकतं काहीतरी आणि आपल्याला काही करावंसं वाटू शकतं, प्रयत्न करावंसे वाटू शकतात. आता अजून तो आकडा पुढे गेलाय, 40च्या पुढे 60 पर्यंत वगैरे असा पोचला असेल. आणि मग असं वाटायला लागलं की खरंच आपल्याला हा नाद लागलाय, आता हा छंद लागलाय आणि त्याचंच फलित म्हणजे हाचा काव्यछंद हा कार्यक्रम आपण म्हणू शकू. आणि आजच्या या कार्यक्रमात मी साधारण 30 एक कविता सादर करणार आहे. या 30तल्या जवळजवळ सगळ्या म्हणजे 25 एक कविता ह्या 1.5 वर्षातच केलेल्या आहेत.
फक्त काही थोड्या कविता आहेत, थोड्याशा आधी केलेल्या आहेत, की ज्याच्यात वृत्ताचा वगैरे फारसा काही विचार केला नाही, अशा 2-4 कविता असतील. बाकी सगळ्या वृत्तबद्ध कविता आहेत. सादर करताना मी कुठल्याही त्याच्या क्लिष्टतेमध्ये न शिरता थोडासा वृत्ताचा उल्लेख किंवा त्याच्यातली काही गंमत, त्यातलं सौंदर्य असं सांगायचा प्रयत्न करीन. बहुतेक मला वाटतंय कोणाला ते त्रासदायक वाटणार नाही. वाटलं तर आवर्त घेईन. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन आज वर्षा कुलकर्णी हिला मी गुरुस्थानीच मानते, जिचं पुस्तक वाचून मी ह्या कविता केल्या. ती परदेशी असल्यामुळे या कार्यक्रमाला येऊ शकणार नव्हती. पण त्या दोघींच्याही शुभेच्छा घेऊन, आपणा सर्वांच्या शुभेच्छा घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करतो. वर्षाताईंनी शुभांगीताईंसाठी लिहिलंय की मनातला उचंबळून येणारा भावार्थ या हृदयीचा त्या हृदयी पोहोचवणे, त्या अमूर्ततेला मूर्त स्वरूप देणे म्हणजे काव्य साकारणे. कविता अशीच भेटते ना. ती कधी भेटते, कुठे भेटते, कशी भेटते? शुभांगी, तुला भेटलेल्या कवितेचा एक सुंदर संपन्न सोहळा आज आयोजित केलेला आहे. त्या निमित्ताने तुला भरभरून शुभेच्छा देताना मला खरंच खूप आनंद होतोय. माझ्या पुस्तकाच्या निमित्ताने तुला तुझी कविता पुन्हा भेटली. त्या पुस्तकाचा तू इतका मनापासून अभ्यास केलास, त्यातले बारकावे टिपलेस, एकेका आकृतीबंधाचे सौंदर्य कसे मोजावे, ते कसे आत्मसात करावे, ते ग्रहण करून त्याला कसे शब्दरूप द्यावे, हे इतक्या कौशल्याने आणि आपुलकीने तू केलंयस की मी पुस्तक लिहिल्याचा मला सर्वार्थाने आनंद प्राप्त करून दिलास. खऱ्या अर्थाने माझ्या पुस्तकाला सन्मानित केलंस. तुझ्यासारखी सह अध्यायी मिळणं हे माझंही भाग्यच. तू स्वतः एक उत्तम अध्यापिका आहेस, अनेक कलागुणांनी संपन्न आहेसच, पण पुन्हा एकदा विद्यार्थ्याच्या भूमिकेत जाऊन ज्या संवेदनशीलतेने तू कवितेच्या विश्वात रममाण झाली आहेस, त्याचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. एखादा छंद इतक्या निगुतीने जोपासायचा असतो हे तुझ्याकडून शिकावं. माझ्या कवितेमुळे मला मिळालेल्या आणि जतन करून ठेवाव्या अशा काही अमूल्य आठवणीत आजचा हा तुझा काव्य वाचनाचा सोहळा असेल. मला प्रत्यक्ष उपस्थित राहणं शक्य नसलं तरी मी तुझा हा आनंद दुरूनही अनुभवण्याचा नक्की प्रयत्न करीन. तुझी कविता अशीच उत्तरोत्तर बहरत राहू दे. तुझ्या कलात्मक अभ्यासातून इतर अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठीही अभ्यासाचं नवीन दालन उपलब्ध व्हावं अशा भरभरून शुभेच्छा. त्यामुळे वर्षाताई आपल्या सोबतच आहेत, कारण त्या शुभांगीताईंमध्येच आहेत आणि त्यांच्या बरोबर त्यांनी हा सगळा छंद जोपासलाय. त्याचा आनंद घेऊया. त्यांच्याबरोबर आजचा हा कार्यक्रम ठरला तेव्हा तुमच्या माझ्या मनात जो प्रश्न आत्ता तुमच्या आहे तोच माझ्याही मनात उमटला की एखाद्या प्राध्यापकी करणाऱ्या, मायक्रोबायोलॉजीच्या विषयामध्ये प्राध्यापकी अनेक वर्ष करणाऱ्या व्यक्तीला कविता कशी काय सुचू शकते, किंवा कविता होते का? तर मग कशी होते ते सांगा ना. अगदी खरं आहे. म्हणजे कित्येक वेळा काय होतं की एखादा विषय, एखादा विचार, एखादी भावना, एखादी वेदना हे काहीही कवितेसाठी निमित्त ठरतं आणि त्याच्यावर कविता केली जाते. पण खरंच बऱ्याच वेळा तू म्हणलीस तशी कविता होते. म्हणजे खूप कुठल्या कुठल्या अनुभवांमधनं काही काही मनात साचत राहतं आणि कविता होते. म्हणजे खरंच एक प्रकारची प्रसूती असते ती. अगदी हे नेमकेपणाने व्यक्त करणारीच पहिली कविता वाचते. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेते आणि आई अप्पांच्या स्मृतीला वंदन करते. गरजत गरजत बरसत आला पाऊस जेव्हा, गरजत गरजत बरसत आला पाऊस जेव्हा, मुक्तपणाने भिजता आले नाही तेव्हा, मुक्तपणाने भिजता आले नाही तेव्हा. ओंजळीत मग पागोळ्यांचे घेऊन पाणी, ओंजळीत मग पागोळ्यांचे घेऊन पाणी, साठविण्याची धडपड केली केविलवाणी. आजूबाजू नसलेलेही काही दिसले, आजूबाजू नसलेलेही काही दिसले, आभासांच्या गर्दीमधले अर्थ उमगले. ओटीमध्ये जे पडले ते दान घेऊनी, ओटीमध्ये जे पडले ते दान घेऊनी, जडावलेल्या मनात काही येई भरुनी, जडावलेल्या मनात काही येई भरुनी. अशी अवस्था अवघडलेली नाजूक होई, अशी अवस्था अवघडलेली नाजूक होई.
नको लेखणी कुठला कागद कसली शाई, नको लेखणी कुठला कागद कसली शाई, गाभुळलेल्या काळजातुनी प्रसवे कविता, गाभुळलेल्या काळजातुनी प्रसवे कविता, अव्यक्ताच्या पटलावरती उमटे कविता, अव्यक्ताच्या पटलावरती उमटे कविता. श्रावण महिना कवींचा विशेष जिव्हाळ्याचा. या सृष्टी सौंदर्याने नटलेल्या श्रावणाचं वर्णन अनेक कवितांमधून आणि गीतांमधून आपल्या समोर येतच. श्रावणाच्या प्रत्येक पैलूचं आपल्या मनाशी असलेलं नातं उलगडून दाखवणारी पण शुभांगीताईंची एक सुंदर कविता आहे. श्रावणातली तरल मनस्थिती वर्णन करणारी ही कविता, ती ऐकवा. मला खरंच नेहमी असं वाटतं की श्रावणात काय काय आपल्याला दिसतं, पण खरं तर सगळं मनात असतं. म्हणजे मनाचं तेव्हा काय होतं ते मला खूप जास्ती व्यक्त करावं असं वाटलं. शुद्ध सती या मात्रावृत्तातली ही कविता आहे. मात्रावृत्त जी असतात ना, त्याच्यामध्ये मात्रांची संख्या प्रत्येक ओळीत ठराविक असते आणि ही मोजतात कशी, तर ऱ्हस्व अक्षर आणि दीर्घ अक्षर याच्यातलं ऱ्हस्व अक्षराची 1 मात्रा आणि दीर्घ अक्षराच्या 2 मात्रा अशी बेरीज करून त्या ओळीची किती मात्रा होतात त्या ठराविक असतात. म्हणून 12 मात्रांचं वृत्त म्हणजे प्रत्येक ओळीत 12 मात्रा त्याच्यामध्ये येतात. तसं हे शुद्ध सती वृत्त आहे. श्रावण दारी आला, श्रावण दारी आला, मन चिंब चिंब झाले, फांदीवर झुलणारे फुलच होऊन गेले. श्रावण दारी आला, श्रावण दारी आला, थेंब थेंब ओघळले, त्या थेंबातच हळवे मन नकळत विरघळले. श्रावण दारी आला, श्रावण दारी आला, पहा सरी ऋण झुणल्या, श्रावण दारी आला, पहा सरी ऋण झुणल्या, मनात आठवणींच्या तलमलडी उलगडल्या, मनात आठवणींच्या तलमलडी उलगडल्या. श्रावण दारी आला, श्रावण दारी आला, घेऊन अत्तरदाणी, श्रावण दारी आला, घेऊन अत्तरदाणी, मन वाऱ्यावर डोले गंध धुंद होऊन. श्रावण दारी आला, श्रावण दारी आला, घेऊन हिरवा शेला, मनात सौभाग्याचा चुडा गोड किणकिणला, मनात सौभाग्याचा चुडा गोड किणकिणला. श्रावण दारी आला, श्रावण दारी आला, खेळत झिम्मा फुगडी, श्रावण दारी आला, खेळत झिम्मा फुगडी, मोहरून मन होई स्वप्न फुलांची परडी. श्रावण दारी आला, सुख पांघरून ओले, श्रावण दारी आला, सुख पांघरून ओले, मिठीत त्याच्या शिरता तन मन श्रावण झाले, मिठीत त्याच्या शिरता तन मन श्रावण झाले. शुभांगीताईंबरोबर आजचा हा कार्यक्रम ठरला जेव्हा आमची पहिली भेट झाली आणि सगळ्या कवितांच्या सोबत आम्ही एकत्र वेळ घालवला. ती संध्याकाळ मी विसरू शकत नाही आहे. अजूनही माझ्या मनात ती संध्याकाळ आहे. आणि या श्रावणाबरोबर अनेक ऋतू, अनेक विषय आणि त्यांनी लहानपणापासून घालवलेली आणि आपल्या सगळ्यांना सापडलेली संस्कृती पण यांच्या कवितांमध्ये सापडत जाणार आहे. आत्ता श्रावणामध्ये तुम्हालाही सापडली असेलच ना झिम्मा फुगडी. तसंच सगळं शोधत पुढे जाऊया. समुद्राकाठची एक सुंदर संध्याकाळ, प्रियकराची वाट पाहणारी प्रणयिनी, त्या सागर लाटा, सुरूचं बन, त्यातून वाहणारा वारा, सारच जणू तिच्या व्याकुळतेचा भाग झालेलं. ही हळवी प्रतीक्षा आणि त्यातली अपूर्णतेची गोडी याचा अनुभव आताच्या कवितेत ऐकूया. परत वृत्ताचा उल्लेख करते. ही जी कविता आहे विनोद या मात्रावृत्तातली आहे. पुन्हा एकदा शुद्ध सतीसारखंच 12 मात्रांचंच वृत्त आहे, पण गंमत अशी आहे की मात्रावृत्तांमध्ये फक्त मात्रांची संख्या ठराविक असते एवढंच नाहीये. सौंदर्य कुठे आहे तर त्याच संख्येमध्ये मात्रा असल्या तरी त्याचे भाग वेगवेगळ्या प्रकारांनी जर पाडले, म्हणजे वेगवेगळी खंडरचना जर केली तर लय वेगळी जाणवते आपल्याला. तर विनोद या मात्रावृत्तामध्ये छोटे छोटे खंड पाडलेले आहेत. शुद्ध सतीमध्ये 8 मात्रांचा एक, 4 मात्रांचा एक. या ठिकाणी 2 अधिक 2 अधिक 1 अधिक 2 अधिक 1 आणि मग त्याच्यानंतर 4
अशा मात्रांमध्ये त्याची विभागणी केली आहे. आता गंमत अशी आहे ह्याच्यात लक्षात घेण्याची, जिथे एक आहे ना तिथे लघु अक्षरच कंपल्सरी आलं पाहिजे. फार क्लिष्टतेत शिरायला नको. कविता ऐकूया. वाळूत रेखलेली, वाळूत रेखलेली नक्षी अबोल ओली, स्मरते अजून मजला ती वाट पाहिलेली. होता मनास माझ्या मी बांध घातलेला, होता मनास माझ्या मी बांध घातलेला, आवेग भावनांचा घेऊन लाट आली. तो खोडसाळ वारा, तो खोडसाळ वारा ऐकून शीळ त्याची, झाले अधीर मी अन गात्रात धून सजली, झाले अधीर मी अन गात्रात धून सजली. फेसाळ सागराचा व्याकुळ तो किनारा, फेसाळ सागराचा व्याकुळ तो किनारा, स्वप्ने गळा मिठीची होती मधाळ फुलली. ही स्पर्शलुब्ध काया, ही स्पर्शलुब्ध काया मदहोश रोम रोम, बरसात ती सुखाची हरपून भान गेली. आणि मग कवितेत ट्विस्ट असू शकतो ना. तो स्पर्श भास होता, तो स्पर्श भास होता, नव्हतास तू कुठेही, लेऊन कल्पनेला आरक्त सांज झाली, लेऊन कल्पनेला आरक्त सांज झाली. सुरुवातीला म्हणलं सगळेजण शुभांगीताईंचे आणि विनय सरांचे सुहृद आहेत. कुठे होती यांची वाळू आणि समुद्र? कॉलेजमध्ये भेटलेले आहेत हा दोघं, सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण शाळेत. नंतर शाळेपासून सगळ्यांना तुझ्यापेक्षा बरंच जास्त हो. ठाऊक आहे. त्यामुळे हा पण तो जो कवितेतला ट्विस्ट आहे ना, तो कवितेपुरताच होता. आपल्या सगळ्यांना त्यांची ती छानशी प्रेम कहाणी ठाऊक आहे. पुढे जाऊया. आयुष्याच्या वाटेवरती पुष्कळ काळ लोटल्यावर वाटेत भेटलेल्या नात्यांकडे पुन्हा वळून बघताना जाणवलेलं आता येणारं वर्णन अगदी चपखल. काहींशी जुळलेली मनं, काहींशी तुटलेली तार, पण शेवटी माणसाला माणूस जोडायलाच आवडतं. म्हणून तर तुम्ही सारेजण शुभांगीताई आणि विनय सरांसाठी आज इथे जमला आहात. विशेषतः या दोघांनी जोडलेली ही सगळी माणसं आहेत आणि बाहेरही खूप आहेत. या सगळ्यांना या जोडलेल्या नात्यांवरची एक सुंदरशी कविता त्या आता ऐकवत आहेत. ऐकूया. पुन्हा एकदा अनलजवालाच वृत्त आहे. पहिल्या कवितेचं होतं ते. अगदी सोपी खंडरचना असते, त्यामुळे सहज सुचतात ह्याच्यात ओळी. 8+8+8 असे 3 खंड आहेत. किती प्रवासी जीवन वाटेवरी भेटले, किती प्रवासी जीवन वाटेवरी भेटले, काही त्यातील सोडून गेले, काही उरले, काही त्यातील सोडून गेले, काही उरले. कधी कुणाच्या जुळल्या तारा मने मिळाली, कधी कुणाच्या जुळल्या तारा मने मिळाली, काहींची पण कधीच नाही जवळीक झाली, काहींची पण कधीच नाही जवळीक झाली. कुणास कोणी आधाराला हवाच होता, कुणास कोणी आधाराला हवाच होता, तो देण्याला कधी एखादा तयार नव्हता, तो देण्याला कधी एखादा तयार नव्हता. कळले नाही शब्द कोणता दुखवून गेला, कळले नाही शब्द कोणता दुखवून गेला, कसा अचानक जीवलग कोणी परका झाला, कसा अचानक जीवलग कोणी परका झाला. तारेवरची कसरत केली जपण्या ज्यांना, तारेवरची कसरत केली जपण्या ज्यांना, कळले नाही कधीच त्याचे मोल तयांना, कळले नाही कधीच त्याचे मोल तयांना. किती वाटले कशात काही उरले नाही, किती वाटले कशात काही उरले नाही, सावरण्याचे प्रयास माझे पुरले नाही. नको तुटाया नाती ज्यातील अर्थ संपले, नको तुटाया नाती ज्यातील अर्थ संपले, जपून ठेवू मोत्या विणते जरी शिंपले, जपून ठेवू मोत्या विणते जरी शिंपले. फार सुंदर कल्पना आहे मोत्या विणा असलेल्या त्या शिंपल्यांची. मी मगाशी म्हणलं ना, आम्ही या कार्यक्रमासाठी भेटलो तेव्हा या सगळ्या सुंदर आणि सोप्या शब्दांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक कवितेने अजूनही मनात घर केलंय. तुमचंही तसंच होणार आहे. वयाच्या एका टप्प्यावर, 60 नंतर म्हणूया हवं तर, अचानक आपल्याला काहीतरी झालं तर असे विचारही कधीतरी मनात येतात.
कुणाची धडधड वाढते, कुणाला टेन्शन येतं. पण एखादी व्यक्ती मृत्यू समोर आल्यावर आपण त्याला कसे सामोरे जाऊ याचा विचारही खूप खेळकरपणे करताना दिसते. एखादी व्यक्ती नाही, शुभांगीताई. त्यांच्या कवितेत त्याविषयीच त्या सांगतायत. ऐकूया. साधी सोपी कविता आहे. साधी सोपी अशासाठी की वृत्तही अगदी सोपं आहे. आपल्या सगळ्यांचं अगदी ओळखीचं वृत्त, पादाकुलक. अनेक कवींचं आवडतं वृत्त आहे. बालकवींचं विशेष आवडतं वृत्त आहे. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे 8+8 16 मात्रांचं वृत्त. सोपी वृत्त रचना असल्यामुळे सहज होते. कविता ऐकवते. जरी अचानक आत्ता आला, जरी अचानक आत्ता आला मृत्यू घेऊन जाण्यास मला, जरी अचानक आत्ता आला मृत्यू घेऊन जाण्यास मला, थबकून पाहिलं गोंधळून तो, थबकून पाहिलं गोंधळून तो, मी तर पत्ता कधी न चुकतो. रोज कितीतरी जागा शोधून किती जणांना जातो घेऊन, रोज कितीतरी जागा शोधून किती जणांना जातो घेऊन, कधीच नाही असा हासरा एकही दिसला मला चेहरा, कधीच नाही असा हासरा एकही दिसला मला चेहरा. विचारेल तो रहस्य याचे, विचारेल तो रहस्य याचे, मीही उत्तर देईन त्याचे. जे जे काही मला मिळाले समाधान मी मानित गेले, जे जे काही मला मिळाले समाधान मी मानित गेले. केला नाही द्वेष कुणाचा, केला नाही द्वेष कुणाचा, धरला नाही लोभ कशाचा, प्रेमच देऊन प्रेम मिळवले, प्रेमच देऊन प्रेम मिळवले. भरभरून मी क्षण क्षण जगले, भरभरून मी क्षण क्षण जगले. म्हणेन त्याला मी गमतीने, म्हणेन त्याला मी गमतीने, तूही घेऊन जा प्रेमाने, तूही घेऊन जा प्रेमाने. हसेल तेव्हा खळखळून तो, हसेल तेव्हा खळखळून तो, म्हणेल अलगद उचलून नेतो, म्हणेल अलगद उचलून नेतो. त्याच काय, तुम्ही आम्ही सगळेच असं म्हणूया ना. पण त्यांनी प्रेम देऊन प्रेम मिळवलंय. आपण बघूया आतमध्ये आपण काय केलंय. पंढरीच्या वारीचं वर्णन आपण मोठ्या मोठ्या लेखांमधनं वाचतो. त्यात वारकरी कसे रंगून गेलेले असतात ते फोटोत बघतो, चित्रफितींमधून बघतो, पेपरमध्ये सगळं वाचलेलं असतं. त्यातले भाव अभंगांमधून, कितीतरी भक्तिगीतांमधून आपल्यापर्यंत पोचलेले आहेत. पण आता पंढरीच्या वारीचा तो अलौकिक प्रत्यय आता या पुढच्या कवितेत आपण घेणार आहोत. हा अभंग नाही आहे, गीतही नाही आहे, पण वारीच्या रंगात रंगून जावं अशी एक सुंदर कविता आहे. ऐकूया. वारीचा भावरंग पांडुरंग पांडुरंग, चिपळी टाळ अन मृदंग पांडुरंग पांडुरंग. स्पंदनात विठुराया, स्पंदनात विठुराया, रोमांचित ही काया, श्वास श्वास हो अभंग पांडुरंग पांडुरंग, श्वास श्वास हो अभंग पांडुरंग पांडुरंग. अश्वपळे रिंगणात, अश्वपळे रिंगणात, धूळ उडे अंबरात, कीर्तनात भक्त दंग पांडुरंग पांडुरंग. एक नाम एक ध्यास, एक नाम एक ध्यास, एक ओढ एक आस, नाम घोष संत संग पांडुरंग पांडुरंग. पाय चालतात वाट, पाय चालतात वाट, आषाढी पावसात, मनी भक्तीचे तरंग पांडुरंग पांडुरंग, मनी भक्तीचे तरंग पांडुरंग पांडुरंग. तुझे पाय सकळ तीर्थ, तुझे पाय सकळ तीर्थ, जन अवघे शरण तेथ, भेदभाव होय भंग पांडुरंग पांडुरंग. मी माझे नुरले रे, मी माझे नुरले रे, मागणेन उरले रे, शुद्ध होई अंतरंग पांडुरंग पांडुरंग. देखियले विश्वरूप, देखियले विश्वरूप, चिदानंद चित स्वरूप, दश दिशात कृष्ण रंग पांडुरंग पांडुरंग. वारीचा भावरंग पांडुरंग पांडुरंग. सुरुवातीपासून वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता, त्याचा आनंद घेत आपण पुढे निघालो आहेत. अनेक वर्ष प्राध्यापकी केलेली अशी ही आपली आजची कवयित्री आहे.
एकदा बोलायला लागली की थांबत नाही 40 मिनिटं. पण एक अभ्यास करून, शास्त्राची विद्यार्थिनी असून, मराठीच्या वृत्तांचा अभ्यास करून, इतक्या सहज, सोप्या शब्दांमध्ये आपल्यापर्यंत अनेक विषय त्या घेऊन येतायत. त्यातल्या या पांडुरंगानी तर वेड लावलं होतं ऐकल्या आणि एक निवेदक असल्यामुळे लगेच प्रत्येक कवितेमागे मागे मंजिरीताई आलेल्या आहेत. शुभांगीताईंची मैत्रीण, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मंजिरीताई. त्यामुळे जेव्हा कविता ऐकल्या ना मंजिरीताई, पाठोपाठ एक गाणी आठवायला लागली, की या गाण्याला ही कविता, या गाण्याला ही कविता. स्क्रिप्टच तयार झालं ना. पण ती पांडुरंग लगेच ऐकल्या न लाजता त्यांना म्हणलं, की लगेच उद्या एक कार्यक्रम आहे, मी त्यातही म्हणणार आहे. आणि अशा त्यांच्या कविता माझ्या झाल्या आहेत आणि आता आजपासून तुमच्या सगळ्यांच्या. अगदी एका वेगळ्या विषयावरच्या कवितेकडे आता त्या आपल्याला घेऊन निघाल्यात. सीमेवर लढताना एखादा वीर शहीद होतो. त्याचं पार्थिव त्याच्या गावी आणलं जातं. लष्करी इतमामानं त्याचे अंत्यसंस्कार पार पडतात. अशा या सगळ्या बातम्या आपण वाचतो, ऐकतो, टी व्हीवर पाहतो. अशा अतीव दुःखाच्या क्षणी एखाद्या वीराचे वडील म्हणतात, आज दुःख पुत्र गेल्याचं नाही, तर दुःख आहे की मातृभूमीला देण्यासाठी आणखीन एक मुलगा नाही. एखादी वीरपत्नी म्हणते, हे मायभूमी तू शोक नको करूस, माझ्या पतीचा शौर्याचा वारसा माझा पुत्र पुढे चालवेल. हीच भावना शब्दबद्ध केली आहे पुढच्या कवितेत. ऐकूया. संतती या मात्रावृत्तातली कविता आहे. 20 मात्रांचं वृत्त आहे. 2 + 8 + 8 + 2 अशी खंडरचना. मी म्हटलं तसं क्लिष्टतेत शिरायचं नाहीये, पण मी सांगायचं काम करते. दुःख लपेटून घरी तिरंगा आला, दुःख लपेटून घरी तिरंगा आला, नभ तेजाळून सूर्य मावळून गेला, नभ तेजाळून सूर्य मावळून गेला. दणदणले सारे अंबर तोफांनी, दणदणले सारे अंबर तोफांनी, शेवटचा निरोप साश्रू नयनांनी, शेवटचा निरोप साश्रू नयनांनी. बाळ निरागस केविलवाणे झाले, बाळ निरागस केविलवाणे झाले, काय चालले कळण्याच्या पलीकडले, काय चालले कळण्याच्या पलीकडले. अंतरी दाटल्या हिरव्या आठवणी, अंतरी दाटल्या हिरव्या आठवणी, उरली केवळ भिजली श्रावण गाणी. नेत्र करारी शांत आज मिटलेले, नेत्र करारी शांत आज मिटलेले, शुभ्र मेघही पाणी बरसून गेले, शुभ्र मेघही पाणी बरसून गेले. भगवी ज्वाळा मन चेतवून उठली, भगवी ज्वाळा मन चेतवून उठली, आर्त हाक धगधगती कानी आली, आर्त हाक धगधगती कानी आली. या राखेवर टेकून माथा येथे, या राखेवर टेकून माथा येथे, मातृभूमी तुझं वचन आज मी देते, मातृभूमी तुझं वचन आज मी देते. शोकाला आवर निजला वीररणी, शोकाला आवर निजला वीररणी, संतती माझी अर्पण तुझ्याच चरणी, संतती माझी अर्पण तुझ्याच चरणी. या कवितेत जाणवला तिरंग्यातल्या 3 रंगांचा उल्लेख, हिरवा, शुभ्र आणि भगवा. खूप वेगळ्या विषयावरची कविता होती आणि अशा काही गंभीर करणाऱ्या, त्याही गोष्टींची आठवण करून देणाऱ्या, कवीला जाणवणाऱ्या आणि आपल्या सगळ्यांनाच आवडणाऱ्या, खरं तर पण मांडता न येणाऱ्या कितीतरी भावना पुढच्याही कवितांमध्ये आपल्याला मिळणार आहेत. पण आता एका छोट्याशा निर्झराकडे त्या आपल्याला घेऊन निघाले आहेत. आपल्याला दिसणारी एखादी मोठी नदी, मग ती भीमा, कृष्णा असो किंवा गंगा, यमुना, तिचा उगम कुठेतरी दूर डोंगरात, पर्वतात झालेला असतो आणि उगमापाशी अगदी छोटासा झरा असलेला हा स्रोत पुढे मोठा मोठा होत जाऊन नदीचं रूप धारण करतो. हे सगळं भौगोलिक सत्य आपल्याला ठाऊकच आहे. अतिशय नादमय अशा एका शब्दरचनेतून आता हेच सत्य फार सुंदर त्यांनी कवितेत मांडलंय. ऐकूया त्या निर्झराचं वर्णन. कवितेकडे जाण्याच्या आधी प्राजक्ता वेदपाठक या ठिकाणी उपस्थित आहे. मी तिला समोर बोलवते. युवा कवयित्री, अत्यंत सुंदर, जिच्या लेखणीत सरस्वती आहे असं म्हटलं जातं, अशी प्राजक्ता, तुझं स्वागत आहे या ठिकाणी आणि तू आलीस म्हणून खूप आनंद झाला.
माझी प्रेरणा म्हटलं तर गुरु, ती मला ताई म्हणते, पण मला ती खरी मुलीसारखी, एवढं आमचं वयात अंतर आहे, पण खूप छान मैत्रीण आहे. नाव आहे गिरीबाला. मात्रावृत्त स्वैरगती. पुन्हा एकदा 20 मात्रांचंच वृत्त आहे. संतती जसं 20 मात्रांचं होतं तसं हे, पण खूप वेगळं सौंदर्य ह्याच्यात आहे अशासाठी की पहिल्या 4+2 अशा 6 मात्रांनंतर एक विराम येतो, एक पॉज आहे छोटासा, ज्याच्यामुळे हे खूप जास्ती सुंदर वाटतं वृत्त. बालकवींची एक कविता आपल्या काही लोकांना आठवत असेल आपल्यातल्या, पाऊस. थबथबली ओ थंबून खाली आली, जलदाली, हा पॉज आहे मध्ये, मज दिसली सायंकाळी. तशी माझी कविता. इवला असा निर्झर डोंगर कुशीतला, गिरीवरुनी पहा कसा खाली आला. स्वैरगती या वृत्तात केली आहे. इवलासा निर्झर डोंगर कुशीतला, गिरीवरुनी पहा कसा खाली आला. दुडदुडकी चाल देखणी किती त्याची, भवताली फुले मनोहर गवताची. ऋतू हिरवा पानोपानी सजलेला, ऋतू हिरवा पानोपानी सजलेला, ओहळही हिरव्या रानी रमलेला. खळखळुनी नाचत ये खडकांमधुनी, तरुवेली आनंदित त्याला बघुनी. मोह कसा झाडाला घालून वळसा, मोह कसा झाडाला घालून वळसा, पळताना दगडांनाही म्हणे हसा. पक्ष्यांची किलबिल झऱ्यावरी दिसते, जणू त्याचे चराचराशी दृढ नाते. नवे नवे ओहळ येऊन या मिळती, नवे नवे ओहळ येऊन या मिळती, ओढ्याची हळूहळू वाढली गती. जलधारा विस्तारित जाई आता, जलधारा विस्तारित जाई आता, नृत्य करी धुंद होऊनी ही सरिता, नृत्य करी धुंद होऊनी ही सरिता. गोड कडू काठावरल्या आठवणी, गोड कडू काठावरल्या आठवणी, विरघळुनी जळात घेई तरंगिणी. आवेगे स्वैर वाहते गिरीबाला, आवेगे स्वैर वाहते गिरीबाला, आमोदे उधळत जाई सौख्याला, आमोदे उधळत जाई सौख्याला. नुसतेच सोपे शब्द नाही आहेत, डोळ्यासमोर चित्र येत आहे. पुढच्याही काही कवितांमध्ये अक्षरशः आपल्याला त्या चित्रालाच पाहिल्याचा आनंद होईल, इतके सुंदर आणि ते चित्र असलेले शब्द आहेत. प्रिय सख्याचं वर्णन, प्रियकराचं वर्णन करणारी यानंतरची प्रेम कविता. जसा श्रावण कवींना प्रिय, तसं प्रेम हाही आपल्या साऱ्यांचा लाडका आणि कवींचा तर विशेष लाडका विषय. त्याचं दिसणं, मधाळ बोलणं, डोळे मिटले तरी समोर असतं. एकमेकांच्या सहवासातल्या गोड आठवणी ती पुन्हा पुन्हा मनात आठवून मोहरतीये. अवीट गोडीची प्रीती ओंझळ भरून दरवळतीये. चंद्रही पूर्णचंद्र पौर्णिमेचा तिला दिसतोय. स्वप्नवत आहे ही अवस्था, मनातल्या मनात ती हे सारं अनुभवतीये. कसं, ऐकूया. आतापर्यंत मात्रावृत्त बरीच पाहिली. एक अक्षरगण वृत्ताकडे जाते. अक्षरगण वृत्तांमध्ये अक्षरांची संख्या ठराविक असते प्रत्येक ओळीमध्ये, आणि एवढंच नाही तर त्याच्यातल्या ऱ्हस्व आणि दीर्घ अक्षरांचा क्रम पण ठराविक असतो. म्हणजे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स किती होत असतील पाहणं. आणि त्यामुळे कित्येक असंख्य वृत्त अक्षरगण वृत्तांमध्ये असंख्य वृत्त आहेत, आणि प्रत्येकाचं एक वेगळं सौंदर्य आहे, वेगळी नादमयता आहे. तसं हे वृत्त कलिंद नंदिनी. कलिंद नंदिनी हे नाव कदाचित फारसं कोणी ऐकलं नसेल, कारण आपल्याला शाळेत जी वृत्त होती त्याच्यामध्ये कलिंद नंदिनी नव्हतं. पण अगदी अलीकडे खूप खूप पॉप्युलर झालेलं शिवतांडव स्तोत्र कलिंद नंदिनी या वृत्तात आहे. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिकाम. तर हे जे वृत्त आहे ना, तर ह्याच्यामध्ये काय आहे, ऱ्हस्व आणि दीर्घ, ऱ्हस्व आणि दीर्घ, ऱ्हस्व आणि दीर्घ, ऱ्हस्व आणि दीर्घ, एकाडेक अशी अक्षरे. कविता सादर करते.
मनातल्या तुझ्या छबीस आरशात पाहते, मनातल्या तुझ्या छबीस आरशात पाहते, तुझेच चित्र रंग कुंचल्या विणा चितारते, तुझेच चित्र रंग कुंचल्या विणा चितारते. प्रशांत कृष्ण अंबरी टिपूर शुभ्र चांदणे, प्रशांत कृष्ण अंबरी टिपूर शुभ्र चांदणे, भिजून त्यात ऐकते तुझे मधाळ बोलणे, भिजून त्यात ऐकते तुझे मधाळ बोलणे. भरून घेतले उरी तुझेच श्वास काहीसे, भरून घेतले उरी तुझेच श्वास काहीसे, मिटून पापण्या तुला बघून घेतले असे, मिटून पापण्या तुला बघून घेतले असे. तुला मला जिथे तिथे सदैव भास आपले, तुला मला जिथे तिथे सदैव भास आपले, समोर पाहिले तुला तरीही स्वप्न वाटले, समोर पाहिले तुला तरीही स्वप्न वाटले. अजूनही जुई कळ्या फुलून वेड लावती, अजूनही जुई कळ्या फुलून वेड लावती, पदोपदी खुळ्या खुणाच सांडल्या सभोवती. अवीट गोड प्रीत ओंजळी भरून प्राशुनी, अवीट गोड प्रीत ओंजळी भरून प्राशुनी, विभोर स्वप्नरंजनात एक रूप होऊनी, विभोर स्वप्नरंजनात एक रूप होऊनी. फिरून पौर्णिमा कशी मला नवीन वाटते, फिरून पौर्णिमा कशी मला नवीन वाटते, कुणी लबाड चांदणी उगा खट्याळ हासते, कुणी लबाड चांदणी उगा खट्याळ हासते. टाळ्या परत मागून घेईन. वृत्ताची ओळख देताना शिवतांडव वृत्त सांगितलं ना, स्तोत्र. प्रेमकविता घडली आहे हिला. त्यामुळे टाळ्या एकदा परत झाल्या पाहिजे. हीच वृत्तांची गंमत आहे, हीच वृत्तांची गंमत आहे, त्याला विषयाचं बंधन नाहीये. आणि कवीला काही सुचू शकतं कशातही. आताही तसंच सुचलंय. खूप वेगळी कविता आहे. दोन योगी आहेत, निसर्गातल्या दोन अतिविशाल रूपांवर ही कविता घडली आहे. एक आहे हिमालय आणि दुसरा आहे सागर. त्यांची विस्तीर्णता, अथांग असं रूप माणसाला भारावून टाकतं, खरं तर निश्शब्दच करतं. पण कवींना मात्र ती भावना शब्दात बांधावीशी वाटतेय आणि पुढेही काहीतरी छान त्यांनी मागणं मागितलंय. ऐकूया काय म्हणतायत. अगदी खरं आहे. म्हणजे कधीही मीच असं नाही, कोणीही जेव्हा हिमालयासमोर उभं राहतं, हिमालयाचं दर्शन होतं किंवा समुद्रासमोर आपण उभं राहतो, तर आपण किती यक्कश्चित आहोत, क्षुद्र आहोत, म्हणजे काहीच नाही आहोत, अशीच भावना मनात येते. पण मी जेव्हा जेव्हा हिमालयाचं दर्शन मला झालं किंवा समुद्राच्या समोर तर आपण अनेक वेळा उभं राहतो, त्यावेळेला ना मला त्यांच्यातले 2 गुण खूप महत्त्वाचे वाटले, जे मला त्यांच्याकडे मागावसे वाटले आणि ते मी या कवितेत व्यक्त केलंय. शुभगंगा या मात्रावृत्तातली कविता आहे. थोडी मोठ्या बहराचं वृत्त, म्हणजे ओळींची लांबी थोडी जास्ती होते. 22 मात्रांचं वृत्त आहे. भव्य आपले बाहू पसरून इथे उभा, भव्य आपले बाहू पसरून इथे उभा, दिव्य रूप तेजस्वी काया भिडे नभा, दिव्य रूप तेजस्वी काया भिडे नभा. श्वेत वस्त्र लेऊन जगाला संमोही, श्वेत वस्त्र लेऊन जगाला संमोही, दिगंत कीर्ती तरीही अविचल निर्मोही, दिगंत कीर्ती तरीही अविचल निर्मोही. शिखर गाठती कोणी अगणित धडपडती, शिखर गाठती कोणी अगणित धडपडती, हिमाचलाच्या कुशीत कोणा चिरशांती, हिमाचलाच्या कुशीत कोणा चिरशांती. निर्विकार दृढ कोसळताना हिमराशी, निर्विकार दृढ कोसळताना हिमराशी, प्रसवित जीवन ब्रह्मरूप हा अविनाशी, प्रसवित जीवन ब्रह्मरूप हा अविनाशी. अचेतनाला चैतन्याशी संयोगी, अचेतनाला चैतन्याशी संयोगी, घोर तपस्वी युगायुगांचा हठयोगी, घोर तपस्वी युगायुगांचा हठयोगी. तसाच दुसरा लोकविलक्षण संन्यासी, तसाच दुसरा लोकविलक्षण संन्यासी, त्यागुण महती स्पर्शून जाई चरणासी, त्यागुण महती स्पर्शून जाई चरणासी. अथांग अचपळ रूप मनोहर योग्याचे, अथांग अचपळ रूप मनोहर योग्याचे, अफाट दर्शन
वात्सल्याचे ममतेचे, अफाट दर्शन वात्सल्याचे ममतेचे. विशाल आपुले हात पसरुनी मायाळू, विशाल आपुले हात पसरुनी मायाळू, सम्मार्जन पापांचे करीतो कनवाळू, सम्मार्जन पापांचे करतो कनवाळू. आवेगाने पोटी घेऊन दुःख किती, आवेगाने पोटी घेऊन दुःख किती, उचंबळूनी पुन्हा पुन्हा येई भरती, उचंबळूनी पुन्हा पुन्हा येई भरती. कितीक गंगा मलिन होऊन मिळताना, कितीक गंगा मलिन होऊन मिळताना, अर्पण करती रंग आपले लाटांना, अर्पण करती रंग आपले लाटांना. हिमाद्री अर्णव, हिमाद्री अर्णव महान योगी मानावे, हिमाद्री अर्णव महान योगी मानावे. स्थिरता करुणा गुण दोघांना मागावे, स्थिरता करुणा गुण दोघांना मागावे. तेच तेच म्हणणार होते की पण ही संपूर्ण कविता वाचावी लागेल, पण वेळेचं. वाचायलाच लागेल. भव्य आपले बाहू पसरून इथे उभा, दिव्य रूप तेजस्वी काया भिडे नभा. श्वेत वस्त्र लेऊन जगाला संमोही, दिगंत कीर्ती तरीही अविचल निर्मोही. शिखर गाठती कोणी अगणित धडपडती, हिमाचलाच्या कुशीत कोणा चिरशांती. निर्विकार दृढ कोसळताना हिमराशी, प्रसवित जीवन ब्रह्मरूप हा अविनाशी. अचेतनाला चैतन्याशी संयोगी, अचेतनाला चैतन्याशी संयोगी, घोर तपस्वी युगायुगांचा हठयोगी, घोर तपस्वी युगायुगांचा हठयोगी. तसाच दुसरा लोकविलक्षण संन्यास, तसाच दुसरा लोकविलक्षण संन्यासी, त्यागुन महती स्पर्शुन जाई चरणासी. अथांग अचपळ रूप मनोहर योग्याचे, अफाट दर्शन वात्सल्याचे ममतेचे. विशाल आपुले हात पसरुनी मायाळू, सम्मार्जन पापांचे करतो कनवाळू. आवेगाने पोटी घेऊन दुःख किती, उचंबळूनी पुन्हा पुन्हा येई भरती. कितीक गंगा मलिन होऊन मिळताना, कितीक गंगा मलिन होऊन मिळताना, अर्पण करती रंग आपले लाटांना. हिमाद्री अर्णव महान योगी मानावे, स्थिरता करुणा गुण दोघांना मागावे, स्थिरता करुणा गुण दोघांना मागावे. अशी दाद तुमची मिळणार खात्रीच होती. त्यामुळे तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद. आणि हिमालयाला जेव्हा भेटायला जाऊ किंवा सागराशी जाऊ तेव्हा शुभांगीताई नक्की आठवतील. इतकं सुंदर शब्दात त्यांनी या दोन योग्यांचं वर्णन केलंय आणि सहज समोर येत आहेत दोघंही. मगाशी म्हणलं तसं शब्दचित्र आहे अगदी. निसर्गावर प्रेम ही या कवयित्रीची खरी ओळख. तुमच्यातले अनेक जण जाणतात की त्यांच्या त्या फार्म हाऊसवर जाण्यामध्ये या दोघांना किती रस आहे. हिरवाई, शांतता, गार वारा, निळं आकाश या मनाला शांत करणाऱ्या वातावरणाची ओढ आपल्या सगळ्यांनाच असते. म्हणून तर रोजच्या धकाधकीचा काळातून काही काळ तरी धकाधकीच्या जीवनातून आपण निसर्गात जायचं नक्की ठरवतो. म्हणून तर एखादी ट्रिप आखतो आणि कुठेतरी लांब छान जाऊन या सगळ्या वातावरणापासून आनंद घेतो. पण कवी तर म्हणजे ही कवयित्री त्या निसर्गातच रमते, त्या शांततेतच तिला तिची भाषा गवसते. कशी बघूया. आपलं लाडकं पादाकुलक वृत्त 8 मात्रांचं. इथेच का मी इतकी रमते, इथेच का मी इतकी रमते, बघता बघता भान हरपते. इथे क्षणांची होती गीते, नकळत मी पण माझे सरते. इथे क्षणांची होती गीते, नकळत मी पण माझे सरते. इथे वेगळी नभा निळाई, अनुपम इथली ही हिरवाई. वारा अविरत गाणी गाई आठवणींच्या गावाने, वारा अविरत गाणी गाई आठवणींच्या गावाने. इथे उन्हाला मिळे सावली, इथे उन्हाला मिळे सावली. पाचोळ्याने धरा झाकली, कधी धिंगाणा पाऊस घाली, कधी धुक्याची चादर ओली.
निवांत दिसता असा जलाशय. समोर खडकवासल्याचं बॅकवॉटर आहे. निवांत दिसता असा जलाशय, डोह मनाचा होई निरामय. उरे न चिंता ना कसले भय, इथे गवसतो जीवनाशय. इथे मनाची तार छेडते, इथे मनाची तार छेडते, श्वासांची ही लय सापडते. इथे शांतता कवेत घेते, मौनाची मग भाषा होते, मौनाची मग भाषा होते. आपल्या आयुष्यातल्या वाईट घटना, त्रास, दुःख यांचं खापर कधी परिस्थितीवर, कधी दुसऱ्या व्यक्तीवर आपण फोडतो. पण त्या त्रासाचा, दुःखाचा ते कुणामुळे, कशामुळे मिळालं, आपल्याच नशिबी का आलं, हा विचार करत बसलं तर आनंदाचे क्षण निसटून जातात. त्याविषयी त्या काय सांगतायत ऐकूया. मुद्दाम काही जोडीने घेतली आहेत मी वृत्त. पादाकुलक या वृत्तासारखं 16 मात्रांचं वृत्त आहे, पण खंडरचना वेगळी आणि त्यामुळे त्याची लय वेगळी जाणवते आपल्याला. या ठिकाणी एक सांगते की पंडित सर या ठिकाणी बसलेत. संगीतातली लय नाही ही, तिथे आपण गती या अर्थी ते लय हा शब्द वापरतो. इथे त्याचा ठेका किंवा बाज या अर्थी वृत्तशास्त्रामध्ये लय हा शब्द वापरतोय. कर्णफुल्ल असं या वृत्ताचं नाव आहे. जग आनंदाला मुकते हो, जग आनंदाला मुकते हो, कोसून आपल्या नशिबाला. जे प्राक्तन असते लिहिलेले ते कधी न चुकले कोणाला. जे प्राक्तन असते लिहिलेले ते कधी न चुकले कोणाला. का अवडंबर ते दुःखाचे, का उगाळायचे पुन्हा पुन्हा. का अवडंबर ते दुःखाचे, का उगाळायचे पुन्हा पुन्हा. मन विव्हळ झाले किती जरी, तो कोणाचाही नसे गुन्हा. दिन समोर दिसतो आज नवा, त्या आलिंगन द्या प्रेमाने. दिन समोर दिसतो आज नवा, त्या आलिंगन द्या प्रेमाने. स्वीकारा आव्हाने सारी, विसरूनी अपयश हिमतीने. स्वीकारा आव्हाने सारी, विसरूनी अपयश हिमतीने. द्या झटकून विचार छळणारे, द्या झटकून विचार छळणारे, अन पोखरणारे रुतणारे. व्हा स्वार तयांवर दृढतेने, होतील सुदिन ते येणारे, होतील सुदिन ते येणारे. किती सहज शब्दात जीवनाचा अर्थच त्या सांगतायत, कसं जगा. आणि इतकं सहज की सगळ्यांना स्वीकारावं. तुम्ही आधी 27 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं, सगळेच जण जाणतो, मी मगाचपासून त्याचा उल्लेख करते. आणि गेली 12 वर्ष स्नेहालयसाठी शुभांगीताई काम करतायत. ही एक सेवाभावी संस्था आहे, आपल्या साऱ्यांनाच ठाऊक आहे. वंचित, पीडित, अत्याचारित, निराधार महिला आणि मुलांसाठी काम करणारी अशी ही संस्था आहे. अशा प्रकारच्या कामातून तुम्हाला वेगवेगळे अनुभव येत असतील. मग त्या अनुभवांवर काव्यरूप शब्दबद्ध झालंय. त्यापैकी एखादी कविता आता सांगा. केलाय असा प्रयत्न अर्थातच, कारण अनुभव आले की काहीतरी सुचतं, तसा हा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा आपण भावनिक दृष्ट्या खूप ढवळून निघतो तेव्हा ते कवितेच्या रूपात, कशाच्या तरी रूपात व्यक्त होतं. कुठल्या तरी प्रकारची अभिव्यक्ती असते. ज्यांना कविता सुचते त्यांची ती कवितेच्या रूपात व्यक्त होते. स्नेहालयचा आमचा पुण्यामध्ये महिलांसाठीचा प्रकल्प आहे, जे महिलांसाठीचं शेल्टर होम आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येत असलेल्या महिला त्या ठिकाणी आश्रयासाठी येतात. आज माझे अनेक सहकारी स्नेहालयात काम करणारे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभेच्छा घेऊनच मी हा कार्यक्रम सादर करते आहे. तर तिथे येणाऱ्या महिला ह्या खूप वेगवेगळ्या मनस्थितीत असतात. कुणी अगदी खूप खचलेली असते, कुणी खूप चिडलेली असते, कुणी भडा 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 बोलत असते, तर कुणी इतकी गप्प असते की तिला बोलतं करायला आठवडाभर सुद्धा लागतो. कुणी सारखी रडत असते, तर कुणी सूड घेण्याच्या मनस्थितीत असते. असं वाटतं की किती प्रकारची मनं आहेत यांची. आणि हा जेव्हा अनुभव घेत गेले आणि त्याच्यावर विचार करत गेले, तेव्हा असं लक्षात आलं की ह्यांचीच कशाला, आजूबाजूच्या सगळ्याच माणसांमध्ये आपल्याला कितीतरी प्रकारची मनं दिसतात. आणि मग असं काहीतरी लिहावंसं वाटलं. मुक्तछंदात लिहिलंय. एखादे मन भयंकर खवळलेल्या दर्यासारखे,
एखादे मन भयंकर खवळलेल्या दर्यासारखे, एखादे अनावर पिसाटलेल्या वाऱ्यासारखे. एखादे अनावर पिसाटलेल्या वाऱ्यासारखे. एखाद्यात द्वेषाचा तप्त लाव्हा भरलेला, एखाद्यात द्वेषाचा तप्त लाव्हा भरलेला, कधी केव्हा स्फोट होईल भरवसा नसलेला, कधी केव्हा स्फोट होईल भरवसा नसलेला. एखादे वणव्यासारखे पेटून उठलेले, एखादे वणव्यासारखे पेटून उठलेले, निराशेने एखादे पार गोठून गेलेले, निराशेने एखादे पार गोठून गेलेले. दरवाजा कायम बंद एखाद्या मनाचा, दरवाजा कायम बंद एखाद्या मनाचा, एखादे उघडे पुस्तक कुणी कधीही वाचा, एखादे उघडे पुस्तक कुणी कधीही वाचा. एखादे सैरभैर भिरभिरत फिरणारे, एखादे सैरभैर भिरभिरत फिरणारे, फुला इतकेच निखाऱ्यावर सहज झेपावणारे, फुला इतकेच निखाऱ्यावर सहज झेपावणारे. एखाद्याची शिवण इथून तिथून उसवलेली, एखाद्याची शिवण इथून तिथून उसवलेली, एखाद्याची नीरगाठ जाम घट्ट बसलेली, एखाद्याची नीरगाठ जाम घट्ट बसलेली. एखाद्याचा चिवट पीळ कधीच सुटत नाही, एखाद्याचा चिवट पीळ कधीच सुटत नाही. एखाद्याची सुबक घडी घालताच येत नाही, एखाद्याची सुबक घडी घालताच येत नाही. एखाद्याला हवी असते निरंकुश सत्ता, एखाद्याला हवी असते निरंकुश सत्ता. एखाद्याचा लागत नाही मुळी थांग पत्ता, एखाद्याचा लागत नाही मुळी थांग पत्ता. पण क्वचित एखादे भेटते प्रसन्न चित्त, क्वचित एखादे भेटते प्रसन्न चित्त. नितळ निर्मळ शांत विकारातून मुक्त, नितळ निर्मळ शांत विकारातून मुक्त. मन आणि चित्त म्हटलं तर समानार्थी शब्द, पण किती सुंदर लिहिली आहे शेवटची ओळ. चांगल्या भावनेचं रूप म्हणजे चित्त. आणखी एक कविता वाचून दाखवते ह्याच अनुषंगाने स्नेहालयात काम करताना आलेला अनुभव. खरं तर हा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे आयुष्यात. तो म्हणजे स्पर्शाचा आणि स्पर्शाचं महत्त्व. सगळ्यांना कुठे ना कुठे कधी ना कधी जाणवलेलं आहे की स्पर्शातून आपण खूप काही देऊ शकतो, स्पर्शातून आपल्याला खूप काही मिळतं, स्पर्शातून खूप काही सांगता येतं, स्पर्शातून खूप काही कळतं. सगळ्यांना हा अनुभव आलेला आहे. पण जेव्हा आपण वंचितांबरोबर, पीडितांबरोबर, दुःखितांबरोबर काम करतो ना, तर तेव्हा ह्याची जाणीव खूप जास्त प्रकर्षाने मला तरी झाली आणि ती या कवितेच्या रूपाने व्यक्त झाली आहे. स्पर्श मखमली गवताचा, स्पर्श मखमली गवताचा, स्पर्श गंधाळ फुलांचा, स्पर्श मखमली गवताचा, स्पर्श गंधाळ फुलांचा, स्पर्श काटेरी वाटांचा, स्पर्श बेभान लाटांचा, स्पर्श तान्हुल्या बाळाचा, स्पर्श तान्हुल्या बाळाचा, स्पर्श थरथरत्या हातांचा, स्पर्श बेधुंद मैत्रीचा, स्पर्श गाढ विश्वासाचा, स्पर्श ओढाळ रानाचा, स्पर्श खट्याळ वाऱ्याचा, स्पर्श ओढाळ रानाचा, स्पर्श खट्याळ वाऱ्याचा, स्पर्श झुळझुळत्या पाण्याचा, स्पर्श रखरखत्या उन्हाचा, स्पर्श सांगतो वेदना, स्पर्श सांगतो वेदना, स्पर्श जाणतो भावना, स्पर्श जोडतो मनांना, स्पर्श दिव्य संवेदना, स्पर्श प्रेमाची हो साद, स्पर्श प्रेमाची हो साद, स्पर्श मिटवतो वाद, स्पर्श साधतो संवाद, स्पर्श महती अगाध. स्पर्श आहे सर्व काही, जे मला वाटतं आता. स्पर्श आहे सर्व काही, स्पर्श सुखा उपमा नाही, स्पर्श आशेची चाहूल, अशी जादुई स्पर्श भूल, अशी जादुई स्पर्श भूल. आता एका सुंदर वृत्तातल्या 2 कविता आपण ऐकणार आहोत. वृत्त आहे सुमंदारमाला. यातली पहिली आहे ती एक प्रेमकविता. प्रेमात पडल्यावरची त्याच्याबरोबरची ती भेट कवयित्रीला आठवतीये, अगदी मंतरलेली अशी स्वर्गीय भेट. आणि त्याच वृत्तातली दुसरी कविता आहे, ती अगदी वेगळ्या मूडची. आयुष्याच्या एका टप्प्यावर सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आता जगायचं ते कशासाठी हे मांडणारी. अशा 2 कविता पाठोपाठ ऐकूया. वृत्त एकच आहे.